नमस्कार, आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। उद्यापासून आदिमायेचा जागर शारदीय नवरात्रोत्सव होणार सुरू। भाविकांची बाजारपेठेत गर्दी, घटस्थापनेची घरोघरी तयारी। भाजप उमेदवार निवड प्रक्रिया ठरली वादग्रस्त, पदाधिकारी राहिले नाहीत तटस्थ, कार्यकर्त्यांवर दबाव। RRCचा अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 झाला यशस्वी, मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण। उत्सव काळात सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचा वॉच, अनावश्यक मेसेज लाईक फॉरवर्ड करू नका। सोयाबीन दरवाढ आणि पीक विम्यासाठी समाधी आंदोलन करत शेतकऱ्यांनी रेटली मागणी। आता सविस्तर बातम्या। गुरुवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत असून आदिमायेची मनोभावे उपासना करण्यासाठी अकोलेकर सज्ज झाले आहेत। सजावटीसह घटस्थापनेचे साहित्य खरेदी विक्रीच्या निमित्ताने बाजारपेठेला झळाळी आली आहे। श्राद्ध पक्षाच्या समाप्तीसह गुरुवारपासून दुर्गादेवीच्या 9 दिवसांच्या उपासनेला प्रारंभ होत आहे। सार्वजनिक मंडळांनी देवीच्या प्रतिष्ठापनेची तयारी पूर्ण केली असून 9 दिवसांच्या दरम्यानच्या विविध उपक्रमांची यादी देखील तयार केली आहे। नवरात्रोत्सवानिमित्त रास दांडियाचे विशेष आकर्षण असते। विशेषतः तरुणाईकडून यासाठी विशेष तयारी केली जात आहे। ग्रामीण भागातही उत्साह आहे। कुलदैवत ग्रामदेवतेसमोर घटस्थापना करून 9 दिवस देवीची मनोभावे उपासना केली जात असल्याने महिला वर्गाची लगबग वाढली आहे। सार्वजनिक मंडळांकडून यंदा सप्तशृंगी माता, रेणुका देवी, कालिका माता, सरस्वती, तुळजाभवानी, महालक्ष्मी आदी रूपे असलेल्या आदिमायेची प्रतिष्ठापना केली जाणार आहे। तशा मूर्ती बाजारात दाखल झाल्या आहेत। पूजा साहित्यापासून टिपऱ्यांपर्यंत नानाविध वस्तू बाजारात दाखल झाल्या आहेत। नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते। परतीच्या पावसाचा झेंडू उत्पादनाला फटका बसल्याने यंदा भावात मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटस्थापनेपासून ते दसऱ्यापर्यंत झेंडूच्या फुलांना मागणी असणार आहे। मंगळवारी भाजप उमेदवार निवडीचे इलेक्शन प्रक्रिया होती, पण ती सिलेक्शन प्रक्रियेप्रमाणे संकुचित केली गेली। त्यामुळे अकोल्यात भाजप अंतर्गत लोकशाही धुळीस मिळाल्याची चर्चा पक्षात होती। पक्षाने ज्या व्यापक उद्देश आणि पक्षांतर्गत इलेक्शन प्रक्रिया राबविली ती मातीत मिळवल्याची चर्चा रंगली आहे। त्यामुळे लोकशाहीवर दृढ विश्वास असलेल्या भाजप नेत्यांना मात्र धक्का बसला। भाजपमध्ये अकोला पूर्वबाबत पक्षात वाद नाही, पण अकोला पश्चिम मतदारसंघाचा वाद चांगलाच रंगलाय। पक्षातील इच्छुक उमेदवार कोण याचा खुलासा निरीक्षकांनी केला नाही। तशी विचारणा भाजप पदाधिकाऱ्यांनी केली होती, त्याकडे निरीक्षकांनी दुर्लक्ष केले। त्यामुळे एकाच उमेदवाराचे नाव चर्चेत राहिले। इतर 2 उमेदवारांची नावे जाणीवपूर्वक टाळली गेली। यासाठी भाजप मतदारांना देण्यात आलेल्या बॅलेटवर नंबर टाकत भाजप अंतर्गत मतदारांवर अप्रत्यक्ष दबाव व प्रभाव टाकला गेला। त्यामुळे जनमानस सोबत नसलेल्या उमेदवाराचे नाव या दबावापोटी समोर झाले। उमेदवार निवडीची चुकीची पद्धत पक्षासाठी घातक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। इतकेच नाही तर ज्या पदाधिकाऱ्यांनी तटस्थ राहण्याची गरज होती त्यांनी मतदार करणाऱ्या भाजप नेत्यांवर दबाव टाकत विशिष्ट उमेदवाराचे नाव पहिल्या क्रमांकावर लिहिण्याचा आग्रह धरला। याची भाजप श्रेष्ठींना तक्रार करण्यात आल्याची माहिती आहे। RRC नेटवर्क, सिटी न्यूज सुपरफास्ट आणि सिटी मैत्रीण प्रस्तुत अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 ची भव्य दिव्य स्पर्धा मंगळवार 1 ऑक्टोबर रोजी मोठ्या दिमाखात पार पडली। याविषयीची विशेष संकल्पना RRC संचालिका सौ ऋतुजा देशमुख यांची होती। गरबा वर्कशॉपला युवती महिलांचा उत्स्फूर्त सहभागाने त्यांची संकल्पना यशस्वी झाल्याचे चित्र होते। यामध्ये हेल्थ पार्टनर सतीश प्रधान, न्यूरोथेरपिस्ट आरोग्य क्रांती न्यूरोथेरपी सेंटर, जय लोढिया संचालक, ईशा ज्वेलर्स, जागृती लोढिया, दीपाली वर्मा संचालिका, सनेडो नवरात्री कलेक्शन, ट्रॅव्हल पार्टनर मंथन ट्रॅव्हल्स, नम्रता जाधव, आकाश जाधव, विमल मोटर्स ई बाईक स्पॉन्सर्सचे सहकार्य लाभले।
मान्यवरांमध्ये RRC नेटवर्कच्या संचालिका कल्पनाताई देशमुख, कार्यकारी संचालिका ऋतुजाताई देशमुख, विमल मोटर्सच्या संचालिका नम्रताताई जाधव, आरोग्य क्रांती न्यूरोथेरपी सेंटरचे सतीश प्रधान आणि प्रतिभा प्रधान, ईशा ज्वेलर्सचे संचालक जय लोढिया, रंगीलू गरबा संचालिका मीनल शर्मा, विशेष अतिथी शिरीषा बच्चन, डॉक्टर पल्लवी दिवेकर आदी मान्यवर उपस्थित असून मान्यवरांचे औक्षण आणि फुलांचा वर्षाव करून त्यांचे स्वागत करण्यात आले। आतिषबाजी करत मान्यवरांची ग्रँड एंट्री करण्यात आली। त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध कोरिओग्राफर शुभम नवथळे, शुभम मोरे, प्रोग्राम प्रमुख पल्लवी डोंगरे आणि चंचल देशमुख यांची सुद्धा आतिषबाजी करत ग्रँड एंट्री करण्यात आली। RRC नेटवर्कच्या संचालिका आदरणीय कल्पनाताई देशमुख माझ्या सोबत आहेत। सीझन 1 ची जी पायाभरणी सुरू झाली ती यांच्याकडनं नेहमीच त्यांचं मार्गदर्शन असतं। कसा अनुभव आहे या वर्षीचा? छान, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप छान झालं आणि खरंच पल्लवी आणि शुभमची मेहनत खूप रंग लावली आणि सगळ्या अकोल्याच्या माझ्या मैत्रिणींनी खूप साथ दिला आणि खूप भरभरून पुढच्या वर्षी एकदम फुल धमाका करायचा आहे आणि तुम्ही खूप शिकायला या आणि आम्हाला असंच उत्तम प्रतिसाद द्या आणि खरंच खूप छान एन्जॉय केलं यावर्षी सगळ्यांनी आणि खूप धमाल मस्ती केली। थँक्यू सो मच ऑल ऑफ यू। सध्या माझ्या सोबत आहेत RRC नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका ऋतुजाताई देशमुख। खरे तर पाठीमागची कॅमेराच्या भूमिका आहे, परंतु प्रत्येक कार्यक्रमात अग्रेसर असून आम्हाला मार्गदर्शन असतं। कसा अनुभव होता सीझन 2 चा? सीझन 2 मध्ये तर सीझन 1 पेक्षा पण जास्त मजा आली आणि होपफुली आम्ही नेक्स्ट सीझन याच्यापेक्षा डबल हौशीनी आणि डबल मेहनतीने साकार करणार आहे। तर तुमचा प्रतिसाद आम्हाला असाच असू द्या आणि जसं तुम्ही मागच्या वर्षी यावर्षी आम्हाला साथ दिली तशीच पुढच्या वर्षी पण तुमची साथ असू द्या आणि नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। 8 दिवसाच्या गरबा वर्कशॉप मध्ये सगळ्यांचा चांगला सहभाग होता आणि कॉम्पिटिशन मध्ये सगळ्यांनी खूप छान केलं। मी कन्फ्यूज होतो की कोणाला द्यायचं बक्षीस, पण आता तुम्ही बघू शकता की कोणी कोणी याथे बक्षीस जिंकली आहेत। तर पूर्ण व्हिडिओ पहा, तेव्हा तुम्हाला माहिती पडेल की कोण होतं विनर। खूप चांगला गरबा झाला या वर्षीचा आणि शुभम सरांनी खूप चांगल्या स्टेप शिकवला। यावर्षी खूप एन्जॉय केला आम्ही आणि नेक्स्ट सीझनला सुद्धा आम्ही भेटूया। न्यूजचे खूप खूप धन्यवाद। हा प्लॅटफॉर्म आम्हाला त्यांनी दिला आणि आमच्यासाठी इतकी मेहनत घेत आहेत सगळे RRCचे नेटवर्कचे सर्व कॅन्डिडेट। आणि इथे मला एक सर्वात गोष्ट जी आवडली ती म्हणजे हे वातावरण जे आहे सगळे औपचारिक नसून अनौपचारिक असं घरगुती वातावरण होतं या ठिकाणी। वर्कशॉप खरंच खूप चांगला होता। लास्ट सीझन मध्ये सुद्धा मला फर्स्ट रँक मिळालं होतं आणि या सीझन मध्ये सुद्धा मिळालेलं आहे। सो मी खूप जास्त खुश आहे सर आणि खरंच पल्लवीताई तुमचा पण खूप जास्त थँक्यू सर, सर्वांना खूप खूप थँक्यू कि मैंने गरबा सिखाया, लेकिन सर टीचर अच्छे रहे ना तो स्टूडेंट अच्छे निकलते ही है। मैं RRC अहमदाबाद स्टाइल गरबा के इस सेशन में आई थी। मेरे को पहले सेशन में भी मैं थी, पर इससे अच्छा बेस्ट अकोला में कोई गरबा सेशन नहीं होता है। यहाँ सब मेहनत से और बिना पार्शलिटी के सब यहाँ सब अच्छे से प्रोग्राम अरेंज होता है और सर ने इतनी मेहनत ली, उसके ही साथ साथ पल्लवी मैडम ने उसके साथ इतनी मेहनत ली और पर्सनली सबको सर ने अटेंड किया। इस अहमदाबाद गरबा वर्कशॉप सीझन 2 हा खूप छान झालेला आहे, खूप सिस्टमॅटिक वेनी झालेला आहे आणि सीझन 3 पण हा खूप लवकरच यायला पाहिजे असं मला वाटते आणि 15 दिवसाचा तरी असलाच पाहिजे। RRC का सीजन 2 बहुत अच्छा था। सीजन 3 8 दिन का नहीं 15 दिन का आना चाहिए। माँ दुर्गाची आरती करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। समस्त मान्यवरांना जय मातादीचा मानाचा शेला आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। जवळपास 200हून अधिक महिलांचा या स्पर्धेमध्ये सहभाग होता। उत्कृष्ट वेशभूषा, उत्कृष्ट शृंगार करून समस्त महिलांनी स्पर्धेचा आनंद घेतला। एकूण स्पर्धकांपैकी 18 बक्षीस देण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने 3 कॅटेगरीमध्ये बक्षीस देण्यात आले।
किड्समध्ये वर्ष 5 ते 15 या वयोगटात प्रोत्साहनपर बक्षीस तोषणी जगताप, तृतीय पुरस्कार स्वरामते, द्वितीय पुरस्कार राशी चावडा, प्रथम पुरस्कार पल बोरकर, वर्ष 15 ते 40 या वयोगटामध्ये द्वितीय प्रोत्साहनपर आयशा चौरसिया, प्रथम प्रोत्साहनपर ऋतू मानकर, तृतीय पुरस्कार महिमा देशपांडे, द्वितीय पुरस्कार अमिषा शर्मा, प्रथम पुरस्कार तन्मय घुगे, सिनियर सिटीजनमधून वर्ष 40 ते पुढे दुसरे प्रोत्साहनपर बक्षीस हेमा चांदवानी, पहिले प्रोत्साहनपर बक्षीस ईशा चांदवानी, तृतीय पुरस्कार आरती खडके, द्वितीय पुरस्कार सुषमा घुगे, प्रथम पुरस्कार दुर्गा शर्माला देण्यात आले। त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन, स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह बघून ऑन द स्पॉट मिनल शर्मा यांनी 2 रोख 700 रुपये आणि 500 रुपये रजनी भागवते, तन्वी सुलताने यांना देण्यात आले। प्रोत्साहनपर मिळालेल्या विजेत्यांना RRC नेटवर्कतर्फे सन्मानपत्र आणि दास मोबाईल अँड ॲक्सेसरीज तर्फे आकर्षक गिफ्ट देण्यात आले। प्रत्येक कॅटेगरीमध्ये प्रथम 3 विजेत्यांना RRC नेटवर्कतर्फे रोख पारितोषिक आणि विमल मोटर्स यांच्यातर्फे बोट स्पीकर, त्याचप्रमाणे RRC नेटवर्कतर्फे स्पेशल गिफ्ट हॅम्पर, दास मोबाईल अँड ॲक्सेसरीज तर्फे डिजिटल वॉच आकर्षक गिफ्ट देण्यात आले। 200 अधिक सहभाग असलेल्या महिलांना सहभाग प्रमाणपत्र सुद्धा वितरित करून सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला RRCच्या संचालिका सौ कल्पनाताई देशमुख, संचालिका सौ ऋतुजाताई देशमुख यांची विशेष उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पल्लवी डोंगरे, शुभम नवथळे, शुभम मोरे, अतुल मोरे, अकबर खान, यश पंडित, चंचल देशमुख, राजेश निखाडे यांनी अथक परिश्रम घेतले। मला पहिला सीझन तर आपला माहीत नव्हता, सीझन 2 हा खरोखरच एकदम वाखाणण्याजोगा आहे। आणि ॲक्च्युली काय झालं की मी माझ्या ग्रुपवर हे जे व्हिडिओ टाकत होतो तर माझ्या पेशंटचं मला नंतर मग हे आलं की सर तुम्ही एवढा मोठा कार्यक्रमाची स्पॉन्सरशिप आणि खरोखर हा कार्यक्रम आज म्हणजे असं म्हणता येईल की आपल्याला विदर्भामधून तुमच्या अकोल्यामधला सर्वात मोठा गरबा जो सिटी चॅनलने RRC न्यूजने आयोजित केलेला आहे। सांगायचं झालं तर मी इथे ॲज अ स्पॉन्सर म्हणून आली आहे हे मला माहितीच नाही आहे। हे ज्या दिवशी मला सरांनी संध्याकाळी सांगितलं की पल्लवीताईंचा फोन आलेला आणि आपण त्यांना जॉईन करतोय तर मला खूप आवडलं आणि त्यांच्याच माध्यमातून आमच्या विमल मोटर्स ई बाईकची जी आहे, विमल मोटर्सचं शोरूम आहे, त्यांच्या ज्या गाड्या आहेत, त्यांचं जे आहे ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं आणि खूप चांगलं प्लॅटफॉर्म जे आहे ते आम्हाला RRCचं मिळालेलं आहे। अशी दरवेळेसच आम्हाला त्यांच्याकडनं काहीतरी असं पहिलं प्लॅटफॉर्म मिळालं आहे जिथे मी पहिल्यांदा आली आणि मला असं वाटलं नाही की मी पहिल्यांदा जॉईन करते कुठल्या टीमला। सतीश सर आहेत, मंथन ट्रॅव्हल्सचे सुद्धा संचालक आहे। सर मंथन ट्रॅव्हल्सने स्पेशली RRCच्या गरबा वर्कशॉपचं जे आय कार्ड्स दाखवतील त्यांना पुणे ते अकोला या ऑनलाईन तिकिटावर 15% डिस्काउंट ऑफर दिला, त्याविषयी काय सांगा? आपल्याला इथून संगीत कंपनीचे आपल्या 4 बसेस चालतात, 7:15, 7:30, 7:45 आणि 8। टोटल AC गाडी आहे, ओलो गाडी आहे आणि या गाडीमध्ये आपली जेवढ्या दोघांची नोंद झाली किंवा तुम्ही आम्हाला कॉल केले तर तुम्हाला ऑनलाईन तिकीटावर आम्ही अकोला ते पुणे आणि पुणे ते अकोला आम्ही तुम्हाला 15% डिस्काउंट फक्त गरबा वर्कशॉपमध्ये आलेल्या महिलांच्या संपूर्ण नातेवाईकांना। आप सब लोग बहुत कलरफुल लग रहे हो। इंग्लिश में एक फ्रेज है जो बोलते हैं सेंस ऑफ अ वुमन, मीन्स एक लेडी है तो ऐसे रहना है, राइट? यही है, वुमन नहीं है कहीं पे कुछ मिसिंग लगता है, कुछ सेंस नहीं लगता है, वो जो वाइब रहता है, वो जो पावर रहता है वो नहीं रहता है। आज इधर आके मुझे वो पावर महसूस हो रहा है तुम सब लोगों को देख। एंड आप जब डांस कर रहे थे मैं देख रही थी, इतना ब्यूटीफुली डांस कर रहे हैं आपको कोई परवाह नहीं मुझे डांस आता है या नहीं आता है, वो ऑब्जेक्टिव नहीं है, डांस करना ऑब्जेक्टिव है, राइट? सो मैं यही आशीष करती हूँ कि आप सब लोग लाइफ में भी ऐसे नवरात्र का दिन नहीं, हर दिन हर रोज ऐसे खुशी खुशी रहे। घर में आपका हॉल में से किचन में डांस करते जाइए, किचन में से बेडरूम में डांस करते आइए, लाइफ को हर पल ऐसे खुशी खुशी बिताना है। पुढील काळात असलेला उत्सव आणि त्यात सामाजिक सद्भाव कायम ठेवण्यासाठी सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज टाळावे, ते फॉरवर्ड करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे।
उत्सव काळात सोशल मीडियाचा सजग वापर होणे आवश्यक आहे. काही समाजविघातक घटकांकडून 2 जातीत किंवा धर्मात तेढ वाढविणाऱ्या पोस्ट प्रसारित करण्यात आल्याची यापूर्वीची उदाहरणे आहेत. असे कुठेही घडल्यास कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचवेळी नागरिकांनीही अशा पोस्टवर विश्वास ठेवू नये, त्या फॉरवर्ड करू नयेत. अनेकदा अशा पोस्ट जुन्या किंवा इतर ठिकाणावरील असतात. वास्तवाचा विपर्यास त्यात असू शकतो, त्यामुळे फॅक्ट चेक केली पाहिजे. वास्तवाची पडताळणी न करता पोस्ट व्हायरल करणे टाळावे. काही आक्षेपार्ह निदर्शनास आल्यास पोलीस ठाण्यात तात्काळ कळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी केले. सामाजिक सलोखा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्सव आयोजन समितीला पोस्टर, बॅनर, पताका आदी विविध बाबींसाठी परवानगी देताना त्यावर कालमर्यादा स्पष्ट करावी लागणार आहे. जिल्हा प्रशासनाद्वारे नवदुर्गा उत्सव धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव तयारीबाबत बैठक संपन्न झाली. उत्सवाच्या परवानग्यांसाठी महापालिका स्तरावर 1 खिडकी सुरू करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात 3 ते 12 ऑक्टोबर दरम्यान नवदुर्गा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिन आदी सणांच्या कालावधीत शांतता व सलोखा राहील यासाठी सर्वांनी योगदान द्यावे. सोशल मीडियावरून तेढ निर्माण होईल असे संदेश प्रसारित होऊ नयेत, त्यासाठी सोशल मीडियाचा सजग व विवेकी वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार आणि पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी आज येथे केले. नवरात्री, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने पूर्वतयारी, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत विविध सार्वजनिक मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली व पोलीस अधीक्षकांच्या उपस्थितीत नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांच्यासह उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, विविध मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध परवानग्यांसाठी महापालिकेच्या वतीने 1 खिडकी सुरू करण्यात आली आहे. बाळापूर, गांधीग्राम येथील विसर्जन घाटावर वीज, पाणी व आवश्यक सुविधा पुरवाव्यात. पोलिसांनी आवश्यक ठिकाणी पुरेसा बंदोबस्त ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. महापालिकेद्वारे आज स्वच्छता ही सेवा या अनुषंगाने शहरात मोटरसायकल रॅली काढली. यावेळी आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या उपस्थितीत ही रॅली काढण्यात आली. स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत अकोला महानगरपालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सुनील लहाणे यांच्या संकल्पनेतून मोटरसायकल रॅली काढण्यात आली. महानगरपालिकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. ही रॅली अकोला महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयापासून पुढे नवीन बसस्थानक, मुख्य पोस्ट ऑफिस, सिव्हिल लाईन चौक, जठारपेठ चौक, सातव चौक, बिर्ला रोड मार्गे निघाले. रामदासपेठ, स्टेट बँक, अग्रसेन चौक, जिल्हा महिला रुग्णालय, दामले चौक मार्गे ही रॅली शिवाजी महाविद्यालयात पोहोचली. तेथे स्वच्छतेची शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत मनपाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाला वसंतराव नाईक यांचे नाव द्यावे, अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. सदर मागणीचा विचार शासनाने न केल्यास पोहरादेवी येथे होणाऱ्या कार्यक्रमाला बंजारा समाजाचे बांधव जाणार नाहीत, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. बार्शीटाकळी तालुक्यातील दगडपारवा येथे उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलला वसंतराव नाईक यांची नाव देण्याकरिता बंजारा समाजातर्फे अनेक दिवसांपासून मागणी करण्यात आली होती. या मागणीसाठी बंजारा समाजाच्या वतीने विविध आंदोलने सुद्धा करण्यात आली होती. स्थानिक आमदारांनी या संदर्भात लवकरात लवकर क्रीडा संकुलला वसुंधरा नाईक यांचे नाव देण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. येणाऱ्या 5 ऑक्टोबरपर्यंत सदर क्रीडा संकुलाला वसंतराव नाईक यांचे नाव दिले नाही तर पोहरादेवी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला कोणताही बंजारा समाजाचा बांधव जाणार नाही, अशी प्रतिक्रिया बंजारा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देत बंजारा समाजाच्या या मागणीचा विचार करावा, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दगडपारवा येथे क्रीडा संकुल याला वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्याकरता बरेच दिवसापासून मागणी आहे. त्याकरता विविध आंदोलन झालेली आहे. एवढेच नाही तर आंदोलनादरम्यान वसंतराव नायकाचे फोटो असलेले बोर्डसुद्धा पोलीस स्टेशनमध्ये जप्त आहेत. आदरणीय आमदार हरीशजी पिंपळे साहेब यांनी 2 दिवसापूर्वी
आपल्या कार्यकर्त्याला स्टेटस लावा आणि बातमीसुद्धा प्रकाशित केलेली आहे की बाकी आम्ही वसंतरावजी नाईक यांचे नाव देण्यात येणार आहे. विधानसभेचा कार्यकाळ संपलेला आहे आणि शेवटच्या दिवशी हे फक्त बंजारा समाजाला दिशाभूल करण्याकरता ह्या घोषणा करत आहे. जर त्यांनी 5 तारखेपर्यंत जर ते त्या वसंतराव नाईकांचं यांचं त्या क्रीडा संकुलात नाव दिलं नाही तर 5 तारखेला देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांची सभा आहे. त्या सभेला कोणत्याही बंजारा समाजाचा घटक जाणार नाही असे मी बंजारा समाजाला आवाहन करणार आहे. शेगाव रोडवरील अन्नपूर्णा माता मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रमांमध्ये भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मंदिरात होणारी भाविकांची गर्दी पाहता मंदिर समितीने विशेष व्यवस्था केली आहे. गुरुवार 3 ऑक्टोबर पासून 9 दिवसीय शारदीय नवरात्र उत्सव आरंभ होत आहे. अकोला शहरातील शेगाव रोडवरील स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या प्रेरणेतून उभारण्यात आलेल्या भव्य अन्नपूर्णा माता मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा नवरात्र उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंदिराचे व्यवस्थापक अन्नपूर्णेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेखा आखण्यात आली आहे. संपूर्ण मंदिराची रंगरंगोटी करून मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईच्या झगमगाटात रात्रीच्या वेळी मंदिराची शोभा अधिक खुलत आहे. मंदिरात गुरुवारी सकाळी 6 ते 8 वाजेपर्यंत घटस्थापना पूजा व 11 ते 1 पर्यंत महाप्रसादाचे वितरण केले जाईल. 5 तारखेला शनिवारी देवी भागवत अन्नपूर्णा माता स्थापना दिवस 56 भोग दर्शन महायज्ञ व नगर भोजनाचे आयोजन केले जाईल. रविवारी देवी भागवत 56 भोग प्रसादाचे वितरण तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाईल. त्यानंतर सोमवार ते शनिवार 11 ऑक्टोबर पर्यंत दररोज देवी भागवत व महाप्रसादाचे आयोजन केले जाईल. शनिवारी नवमीला सकाळी 9 वाजता होम झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण केले जाईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केल्या जाणाऱ्या नवरात्री उत्सवात अन्नपूर्णा मातेच्या भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराचे व्यवस्थापक अन्नपूर्णेश पाटील यांनी केले आहे. जय माता दी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अन्नपूर्णा माता मंदिर अकोला इथे नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. शक्तीचा जागर म्हणून हा उत्सव असतो. यामध्ये पहिल्या दिवशी अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये घटस्थापना होईल. तसेच तृतीयाला म्हणजे शनिवारी अन्नपूर्णा माताजीचा उत्सव दिवस मोठ्या धूमधडाक्यात आम्ही दरवर्षी साजरा करत असतो. तो यावर्षी साजरा होणार आहे. तसेच सोबत 56 भोगाचं दर्शन आणि रविवारी 56 भोग वितरित या बाबी होणार आहेत. सोबत होम हवन माताजीचा सप्तशती पाठ भजन हे सर्व कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित करण्यात आलेले आहेत. त्याबरोबर दर मंगळवारी जो आपला भंडारा असतो तो या नवरात्रात 9 दिवस कायम असतो. 9 दिवसही भक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तरी अकोल्यातीलच नव्हे तर सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की जेही भाविक असतील त्यांनी अन्नपूर्णा माता मंदिरामध्ये यावे आणि प्रसादाचा लाभ घ्यावा. तसेच शनिवारी स्थापना दिवशी अन्नपूर्णा मातेच्या स्थापना दिवशी दरवर्षीप्रमाणे नगरभोजनाचे आयोजन केलेले आहे. तरी सगळ्यांनी यावा आणि त्या प्रसादाचा लाभ घ्यावा. बाळापूर तसेच तेल्हारा तालुक्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात संततधार पाऊस झाला. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी समाधी आंदोलन करत न्याय मागितला. जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. मरतोय शेतकरी सारा, करा सातबारा कोरा. मरतोय शेतकरी सारा, करा सातबारा कोरा. मरतोय शेतकरी सारा, करा सातबारा कोरा. ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ जाहीर करा, ओला दुष्काळ. पावसाने यंदा शेतकऱ्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे सोयाबीन तसेच कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाला लागलेली फुले गळली व त्यामुळे सोयाबीन पिकाला शेंगा लागल्या नाहीत. परिणामी या शेतकऱ्यांच्या सोयाबीन उत्पन्नात घट झाली आहे. त्याचबरोबर कपाशी पिकाला सुद्धा मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. याबाबत अनेकदा नुकसान भरपाई शासनाने त्वरित द्यावी याकरिता जिल्हा प्रशासनाला शेतकऱ्यांतर्फे निवेदन देण्यात आले होते. परंतु याबाबत कोणतीही उचित कारवाई झाली नसल्याने अखेर बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. आज बाळापूर तालुक्यातील जोगलखेड टी पॉइंटवर समाधी आंदोलन केले. यावेळी शेतकऱ्यांनी स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेत राज्य शासनाचा निषेध केला. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी जिल्ह्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, कुठलेही नियम निकष न लावता सरसकट कर्जमाफी
करण्यात यावी. 100% पीक विम्याचा लाभ तात्काळ कुठलेही नियम निकष न लावता देण्यात यावा. सन 2020 मध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा बाळापूर तालुक्यातील 18,000 शेतकऱ्यांचा पीक विमा तात्काळ देण्यात यावा. मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पीक विमा कंपनीला देण्यास बाध्य करावे. या मागण्या रेटून धरण्यात आल्या. ओला दुष्काळातून आमचा बाळापूर आणि तेलाड तालुका वगळण्यात आल्यामुळे आज रोजी या ठिकाणी समाधी आंदोलन छेडण्यात आलेलं आहे. आज रोजी आमच्या ज्या बापाला बळीराजा म्हटलं जाते त्या बळीराजाला मातीत गाळण्याचं काम या यंत्रणेकडून होत आहे. अकोला जिल्ह्यात बाळापूर आणि तेलाड तालुक्यात सततधार पावसानं सोयाबीन पिकाला शेंगा नाहीत, कपाशी पिकाला बोंड्या नाहीत, मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी. कुठलेही नियम निकष न लावता तात्काळ 100% पीक विमा देण्यात यावा. 2020 मध्ये मंजूर झालेला खरीप हंगामाचा 18,000 शेतकऱ्यांचा मंजूर पीक विमा तात्काळ देण्यात यावा. तसेच मागील वर्षीचा रब्बी हंगामाचा पीक विमा हा कंपनीनं फेटाळून लावलेला आहे. कुठलेही कारण त्या ठिकाणी त्या कंपनीने दिलेलं नाही. तो 100% रक्कम हे शेतकऱ्यांना देण्यात यावी. या मागणीसाठी आज रोजी आम्ही समाधी आंदोलन करत आहोत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. उद्यापासून आदिमायेचा जागर शारदीय नवरात्रोत्सव होणार सुरू. भाविकांची बाजारपेठेत गर्दी. घटस्थापनेची घरोघरी तयारी. भाजप उमेदवार निवड प्रक्रिया ठरली वादग्रस्त. पदाधिकारी राहिले नाहीत तटस्थ. कार्यकर्त्यांवर दबाव. RRCचा अहमदाबाद स्टाईल गरबा वर्कशॉप सीझन 2 झाला यशस्वी. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धकांना बक्षिसांचे वितरण. उत्सव काळात सोशल मीडियावर पोलीस प्रशासनाचा वॉच. अनावश्यक मेसेज लाईक फॉरवर्ड करू नका. सोयाबीन दरवाढ आणि पीक विम्यासाठी समाधी आंदोलन करत शेतकऱ्यांनी रेटली मागणी. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2 लाखांपेक्षा अधिक दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.